Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. मागे मला एक कमेंट आली होती की सर सामान्य माणूस भिकेला लागलाय, त्याच्याकडे कमाई नाहीये किंवा काय. त्याच्यावरती मी बरंचसं एक भाषण केलंय, त्याच्यावरती बोललोय. पण आज मी चॅट जीपीटीला विचारलं की फास्ट अर्निंग ग्रोथ वाले सेगमेंट कोणते आहेत. मी काय वाचलं नाही, मी डायरेक्ट टाकलाय प्रश्न आणि तुमच्या समोर उभा राहिलोय. आपण सगळे मिळून फक्त एक गोष्ट मी सांगेल तुम्हाला, चॅट जीपीटीला किंवा कोणत्याही AI ला बेस्ट म्युच्युअल फंड विचारू नका. ठीक आहे, मला का, तर याचं साधं सोपं उत्तर आहे की कोणताच म्युच्युअल फंड कायमस्वरूपी बेस्ट नसतो. म्हणजे एक सर्वे माझ्याकडे आहे, ठीक आहे, मी एका व्हिडिओमध्ये दाखवते की 2014 पासून त्यांनी पाहिले की कोणताच फंड कायमस्वरूपी टॉप रँकला नाही आहे. म्हणजे परत तो डाऊनला गेलाय, परत दुसरा वर आला. चॅट जीपीटी वाले किंवा जे काही AI आहेत ते लास्ट इयर बेस्ट परफॉर्मर फंडला बेस्ट फंड म्हणून देतात. पुढे तो बेस्ट राहील नाही राहील याच्याबद्दल शंका असते. सो फक्त इन्व्हेस्टिंगला मला वाटतं की चॅट जीपीटी किंवा कोणतंच AI वर्क नाही करणार. बरेचसे लोक आता शेअर मार्केटमध्ये स्टॉक शोधायला मदत करेल, पण तुम्हाला शेवटी तुमचं इंटेलिजन्स वापरायलाच लागेल. अदरवाईज फक्त डेटा अनालिसिस करून तुम्ही बस नाही होऊ शकत. बघा, AI सगळ्यांसाठीच आहे. माझ्यासाठी पण तुमच्यासाठी पण एकच AI जर वर्क करत असेल तर सगळेच लोक स्टॉक मार्केटमध्ये करोडपती बनतील किंवा म्युच्युअल फंडमध्ये करोडपती बनतील. तर तसं होणार नाहीये. इकडे स्वतःचं ब्रेन वापरायला लागणार. काय म्हणतात, एक्सपिरियन्स कामाला येणारच आहे. खूप सारे कॉन्ट फंड आले AI बेस, पण फेल झालेले. सो मला असं वाटतं की इकडे फक्त इन्व्हेस्टिंगचा निर्णय याला विचारून घेऊ नये. बाकी तुम्ही सुज्ञ हात घेतल्यानंतर कळतंच की बाबा मी जे म्हटलं होतं ते बरोबर होतं. सो तेवढं सोडून काही पण विचारलं हरकत नाही. बट फ्युचर लक्षात घेऊन नाही, डेटा लक्षात घेऊन AI गाईड करू शकतो. त्यातनं निवडायचं तुमचं. इथं मी काय टाकलंय, विच टाईप ऑफ वर्क गिव्ह मी अ अर्निंग ग्रोथ फास्ट. याच्यामध्ये ते म्हणतात बिझनेस आणि एंटरप्रेन्योरशिप तुम्ही करा. तो बिझनेस करा, एंटरप्रेन्योरशिप करा, तुमच्याकडे खूप सारे पैसे दिले. बिझनेस करायचं म्हणजे लोकांचं भांडवल नाही, स्किल नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. नाहीचा पाडा बंद. काय करायचं, बुवा मला काय करायचं, बिझनेस करायचा. मग काय काय प्रकारचा मी बिझनेस करू शकतो, मग त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. मग बिझनेसचे ब्रॉडली 3 प्रकार येतात. मॅन्युफॅक्चरिंग, मोठं भांडवल लागेल, स्किल लागेल, तो काय करणार नाही. पण ट्रेडिंग बिझनेस म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग बनवला माल बाहेर लोकांना विकायचा, ट्रेडिंग बिझनेस. तिसरा बिझनेस येतो सर्व्हिस इंडस्ट्री, माहिती तर घ्या. बरं, याच्यातले खूप सारे असे बिझनेस आहेत ज्याच्यासाठी कॅपिटल रिक्वायरमेंट नसते किंवा असली तर फार कमी असते. नाहीच्या बरोबर किंवा लो कॅपिटल. बरं, याच्याबद्दलची माहिती पाहिजे, माझं पुस्तक येतं मनी हायवे, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिली आहे. जा विकत घ्या, वाचा. रडत बसतात नाही की सामान्यावरच मरायला लागलाय, कोणी वाचवायला येणार नाहीये. आपल्याला हातपाय मारायला लागतील. आपल्या नाका तोंडात पाणी चाललंय तर आपणच हातपाय मारून पोहून बाहेर निघायला पाहिजे. सो शिका. बरं, त्याच्यानंतर बिझनेसचे 5-7 पिलर आहेत, त्याच्याबद्दलची माहिती घ्या. राजीव तलरेचं नाव मी हमेशा सजेस्ट करतो लोकांना की गो अँड गेट हिज क्लासेस. शिका, वापरत येणारं शिक्षण आहे, पेपरात येणार नाही. मला काही ते कमिशन देत नाहीत, मी जस्ट मला जे बेस्ट वाटतं ते मी सांगतो. याच्यामध्ये तुमचा TG कोण आहे, टार्गेट ग्रुप कोण आहे, मार्केटिंग कसं करायचं, सेल्स कसं करायचं, अकाउंटिंग बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला खूप सारे जे काही HR बद्दल माहिती पाहिजे, मॅनेजमेंटची माहिती पाहिजे, R&D बद्दल माहिती पाहिजे. बिझनेस करायचं ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर सक्सेसफुल होऊ शकाल, अदरवाईज नाही. हे म्हणतात ट्रेडिंग बिझनेस, डिस्ट्रीब्युशन, डीलरशिप घेऊ शकता. ऑनलाईन बिझनेसमध्ये D2C, Amazon, फ्लिपकार्ट मध्ये जाऊ शकता, म्हणजे त्याच्या सेल्स मध्ये माहिती घ्या. नॉलेज इज द की, स्किल इज द की. पैसे भरून यायचं, फुकट शिकत बसाल तर कधीच नाही शिकणार. फायनान्शियल सर्व्हिसेस, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, जसं म्हणलं, इन्शुरन्स एजंट व्हा ना. स्किल घ्या, स्किल घेतल्यानंतर येऊ शकतो ना. रोजगार नाही म्हणून बोंब मारायची नाही. किती पेनिट्रेशन आहे इन्शुरन्सचं, ते कंपन्यावाले देत आहेत म्हणून तरी 40-42% हेल्थ इन्शुरन्स आहे. मला वाटतं लाईफचं तर 5-10% पण आहे का नाही. 90% लोकांना इन्शुरन्स पाहिजे. आहात कुठे तुम्ही, या इकडे. लोकल सर्व्हिसेस बिझनेस आहे, कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन, मेडिकल, सप्लाईज, असं बरंचसं काय असू शकतं. अर्निंग ग्रोथ 5-10 लाख रुपये असू शकते. 5-10, 5-7 वर्षात, 10 वर्षात. इथे त्यांनी लिहिलंय 0 to 5 लाख, 10 लाख महिन्याला मिळू शकतो 2-5 वर्षात. रिक्वायर्ड कॅपिटल प्लस डिसिजन मेकिंग ॲबिलिटी. आहे का ॲबिलिटी, वाढवा. नसेल तर बेस्ट फॉर इफ यू आर कम्फर्टेबल विथ रिस्क, डिसिजन आणि अनसर्टनिटी. पुढे म्हणतात सेल्स आणि कमिशन बेस्ड रोल्स. याच्यामध्ये पण प्रचंड पैसे आहेत. सेल्स शिका ना.
कोणी आवडेल? तुमच्याकडे स्किल नाहीये, रोजगार नाही म्हणायचं नाही. काय म्हणायचं? स्किल नाही म्हणायचं. पैसे पगार कमी नाही म्हणायचं. माझ्याकडे कमी स्किलचं अर्निंग आहे, मला स्किल वाढवलं की माझं अर्निंग जास्त होईल. म्हणताना बघताना दृष्टिकोन बदला ना. आम्ही गरीब आहे, आम्ही गरीब आहे, मग काय कोणी येणार आहे? शाबासकी द्यायची तुम्हाला. मला एक जण आम्हाला म्युच्युअल फंड माहीत नाही. मग म्हणलं काय सत्कार करू काय तुमचा? आम्हाला SIF माहीत नाही. मग अरे आपण लाजिरवाणी गोष्ट आहे. जे इन्स्ट्रुमेंट जे तुम्हाला वेल्थ क्रिएट करून देते माहित नाही म्हणजे काय? मग काय घरी येऊन तुझ्या कानातून उडी मारून सांगणार कोण? करणार सर्च. सो माहित नाही म्हणायचं नाही. काय करायचं? सर्च करायचं, माहिती घ्यायची. नाही ते बघूयात कसं. थांब, स्किल वाढव, बघायची गरज नाही. स्किल नाही तर भीती आहे आणि मग करून बघतो हे करतो ते करतो असले उद्योग सोडा. याच्यामध्ये सेल्स कमिशन बेस्ड रोल करू शकता. युअर इन्कम ग्रोज डायरेक्टली विथ परफॉर्मन्स. रिअल इस्टेट ब्रोकर, आता स्किल असेल रिअल इस्टेट ब्रोकर. किती प्रॉपर्टी खरेदी विक्री होतात, करोडो रुपये लोक कमवतात. माझ्याकडे रोजगार नाही आणि माझी कमाई कमी आहे, बंद. काय? माझ्याकडे स्किल कमी आहे. मला जर अर्निंग वाढवायचं, मला स्किल वाढवायला लागेल. त्यासाठी मला शिकायला लागेल, त्यासाठी मला वेगवेगळे कोर्सेस करावे लागतील. मग नाही कळते, खाली मला विचारा कशात काय कसला कोर्स पाहिजे तुम्हाला, काय शिकलं म्हणजे तुम्ही तिथे करू शकाल. मी सांगतो की तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये कितीतरी कोर्सेस आहेत. सेल्ससाठी मार्केट, बरं तिथं जाईल म्हणजे ते अजून एक दुसरी गोष्ट. कोर्स केला म्हणजे सगळं आलं असं नाही. एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. जे शिकलं ते इम्प्लिमेंट करायचं असतं. नाही तर मी तू रिअल इस्टेटचा कोर्स केला, मला तर काही जमलं नाही म्हणजे काय? तू मेहनत नाही केली रे बया. जमलंच पाहिजे. का नाही जमणार? तू कमी पडणार आणि दुनियेकडे बोट करणार, हे बंद. मला असे ऑडियन्सच नकोय जे इतरांकडे बोट करतील. यार मी जबाबदार, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय. चांगलं वाईट झालं त्याला मी जबाबदार. धीरूभाई अंबानीसाठी काय वेगळं सरकार होतं का? ती PV सिंधूसाठी वेगळं सिस्टम होती का खेळाडूंची? साहेब, ज्याला जिंकायचं ना त्याचं लक्ष प्रॉपर असतं. बाकीच्यांना फक्त रडत बसायचं असते. सरकार असं, गव्हर्नमेंट तसं, महागाई अशी, काय घेणं देणं नाही कशाची. आपल्याला आपल्याशी घेणं देणं. फोकस राहा. रिअल इस्टेट, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड शिका, प्रॉब्लेम काहीच नाहीये. B2B बिझनेस टू बिझनेस, हाय तिकीट प्रोडक्ट सेलिंग. मोठे हाय तिकीट 5-10-20 लाखाचं प्रोडक्ट विकायची कला डेव्हलप करा. आहेत खूप सारी पुस्तकं आहेत, खूप सारे. स्पिन नावाचं पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे सेल्सवरतीच. बरंच काय, मला विचारा सेल्सवरती पाहिजे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. मी आता सर्च करतो, नाही तर गुगल बाबा ChatGPT सेल्सवरती मला शिकायचं आहे. दॅट्स इट. हो, हाय तिकीट प्रोडक्ट कशी सेल करायचं याच्यामध्ये 30,000पासून 2-3 लाख रुपये महिन्याला 1-2 वर्षात, 2 ते 3 वर्षात. नो अप्पर लिमिट. नेटवर्किंग इज स्ट्रॉंग. अप्पर लिमिट काही नाहीये आणि जोरदार करू शकतो. कम्युनिकेशन फॉर ट्रस्ट बिल्डिंग तुम्हाला जमलं पाहिजे. गप्पा मारता आले पाहिजेत. गप्पा मारणं हे पण स्किल आहे. मी शाळेत कधी भाषण नाही केलं होतं, आता चांगलं सगळ्या लोकांच्या समोर 1000-2000 लोकांच्या समोर हे भाषण टोकतोय म्हणजे कोर्सेस बिर्सेस घेते. काय अडचण आहे त्याला? बरं, माझी भाषा पण अशी काय भारी असं काय नाही, आणि एकदम खल्लीवाली स्टाईल, म्हणजे गावरान. आपल्याला काय जास्त सोफिस्टिकेशन जमत नाही. अरे इकडे पण बरोबर करते, कसं बोलतोय, काय विचार केलाय का मी? आणि लोकांना बोंब मारायचं जाते. तुझे हात लय हलते, तुझे पाय लय, तुला काय करायचंय? हात हलवल, पाय हलवल, बोलतोय ती पटतंय का? घे, नाही पडत तिकडं माती खा. आग्रहाने काही निमंत्रण नाही पाठवलं. भाऊ तुला चांगलं करायचं तर मी इथं तुझ्या सेवेत आहे. तू सिरियस आहे तुझ्या आयुष्याबद्दल, मी पण सिरियस आहे. मला जे येतं तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तू सिरियस नाही, माझ्या हात हलते, माझी बायको बनवू, तुला काय घे रे? मी डोकं लावायचं कुठं नको तिथं. हे इकडे बघा, गरिबी चालल्या म्हणे. पुढे काय? हाय इन्कम डिजिटल स्किल्स. मी सांगितलं सिद्धार्थ राजशेखर, शिको उसके साथ डिजिटल स्किल बेस्ड इनकम फॉर द ग्लोबल डिमांड है, ग्लोबल वर्ल्ड वाइड है. साला गली में घूम रहा था, दिल्ली में जाएगा. परफॉर्मेंस मार्केटिंग, मेटा, गूगल एड्स, कॉपी राइटिंग, सेल्फ फनल, AI ऑटोमेशन, नंबर कोडिंग टूल्स, डेटा एनालिसिस, वेब ऐप डेवलपमेंट. खूप सारा स्कोप है भाई. इधर कमा सकता है 50,000 से 3-6 लाख रुपए 2 से 3 सालों में. फ्रीलान्सिंग, एजन्सी मॉडल, खूप काही आहे. आणि काम नाही म्हणून बोंब मारत असतंय. कशाला बोंब मारताय साल्यांनो? नुसती रील ढकलायला वरती. पहिलं तर आहे ना, हे बंद करा. ते काय म्हणतात त्याला, काय असतं, इन्स्टा बंद करा. माझं पण चॅनल बंद करा. काय मित्रांनो, असं नाही. मला पटतच नाही की तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम त्याला कोण जबाबदार आहे दुसरा.
यू आर रिस्पॉन्सिबल. कमी पगार आहे, तुम्ही जबाबदार आहात. स्टॉक मार्केट रिलेटेड वर्क, स्किल बेस्ड, नॉन लिनियर, बघा हे ट्रेडिंग शॉर्ट टर्म करू नका. ट्रेडिंग लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग ॲडवायझरी करू शकता, काही अडचण नाही. इन्व्हेस्टमेंट अनालिसिसची परीक्षा RI करून करा ना यार, खूप स्कोप आहे. फी बेस, खूप लोक फी घेऊन हे करतात. म्हणजे ॲडवायझर, माझे खूप सारे मित्र आहेत, पण अनालिसिसची एक्झाम दिली आहे, अभ्यास केलाय, आजच्या तारखेला स्टॉक मार्केटचे रेकमेंडेशन काय म्हणते, रिसर्च देतात, खूप चांगले पैसे बनवतात. करा की, हातपाय मारा की. सर मग कसं शिकायचं? काही नाही, कोर्सेस करायचे. पेपरात येण्यासाठी शिकलात ना आतापर्यंत, आयुष्यात वापरात येणारं शिक्षण नाहीये तुमच्याकडे. म्हणून मुंबई ही की माझ्याकडे काम नाही, पगार कमी, हे वापरातलं शिक्षण घ्या, पेपरातलं सोडून द्या. आता हेल्थवरती किती मोठं साहेब, त्या अनुराग ऋषीला ऐका साहेब, शरीराबद्दल माहितीच नाही आपल्याला. खूप लोक आजारी पडतात. मानसिक शास्त्र खूप रिक्वायरमेंट आहे लोकांना, गरज आहे लोकांना, बोलायला माणसं नाही आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं हाय अर्निंग मिळू शकतंय. इकडे यांनी दिलं नसेल कदाचित. तर हे सगळं घ्या प्रोफेशनल, हे तर सोडून द्या. CA MBA ते केलं काय रिस्ट्रिक्टेड राहील. ट्रूथ बॉम्ब व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हणतं ते, फास्ट अर्निंग ग्रोथ डझंट कम फ्रॉम हार्ड वर्क अलोन, इट कम्स फ्रॉम लिव्हरेज टाइप्स, मनी, बिझनेस, इन्व्हेस्टिंग, स्किल, डिजिटल किंवा सेल मधलं स्किल, नेटवर्किंग, रिअल इस्टेट, फायनान्स, सिस्टम, ऑटोमेशन, टीम. इफ यू वॉन्ट टू ऑनेस्ट गायडन्स, तुमचं वय टाका, तुमचं करंट जॉब टाका, तुम्ही काय दिवा लावू शकता ती ChatGPT सांगू शकते. आणि इथून पुढं कृपया माझ्या कमेंटमध्ये तरी पैसे लय कमी आहेत, अजून काय रोजगार नाहीये, लोक भुके मारायला लागले, काय भुके बिके मरत नाही, काय नाही. हातपाय मारा प्रॉपर वेनी, सगळं काय होत आहे. ठीक आहे. स्टॉक मार्केटबद्दल माहिती पाहिजे, म्युच्युअल फंडबद्दल माहिती पाहिजे, कशाबद्दल माहिती पाहिजे, माझा आहे ना खाली फॉर्म आहे, तो भरा, माझी टीम कॉन्टॅक्ट करेल आणि आपण बोलूयात, काही अडचण नाही. ठीक आहे. व्हिडिओ आवडलाय तर लाईक शेअर ठोका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.